नमस्कार. आनंदाई शनिवार अंतर्गत आजचा उपक्रम आहे दोन्ही हाताचा वापर करून भौमितिक आकृत्या काढणे आणि त्याचबरोबर स्वतःचं नाव लिहिणे. या ठिकाणी वर्ग 7वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगावची विद्यार्थिनी, या विद्यार्थिनीसाठी आजची भौमितिक आकृती आहे चौकोन. खूप छान. आता त्यानंतर तिला मी स्वतःचं नाव दोन्ही हाताने लिहायला लावतो. पुसायचं नाही. दोन्ही हाताचा एकदाच वापर करायचा आणि त्या अनुषंगानं नाव लिहायचं. दोन्ही हाताचा एकदाच वापर करायचा. दोन्हीकडे एकदाच सुरू करायचं लिहायला. नाव काय? सत्यभामा. खूप छान. आनंदाई शनिवार अंतर्गत आजचा उपक्रम आहे दोन्ही हाताचा वापर करून भौमितिक आकृत्या काढा, त्याचबरोबर स्वतःचं नाव लिहा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगावची विद्यार्थिनी आज आपल्यापुढे वर्तुळ ही भौमितिक आकृती काढून दाखवणार आहे आणि त्यानंतर दोन्ही हाताचा वापर करून स्वतःचं नाव लिहिणार आहे. स्टार्ट. पुन्हा पुन्हा चुका होऊ द्यायचं नाही. आनंदाई शनिवार या उपक्रमाअंतर्गत आजचे जे टास्क आहे दोन्ही हाताचा वापर करून भौमितिक आकृत्या काढा व स्वतःचं नाव लिहा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगावची विद्यार्थिनी आपल्यापुढे दोन्ही हाताचा वापर करून त्रिकोण ही भौमितिक आकृती आणि त्याचबरोबर स्वतःचं नाव या ठिकाणी काढत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्टार्ट. खूप छान. आनंदाई शनिवार अंतर्गत आजचा उपक्रम आहे दोन्ही हाताचा वापर करून भौमितिक आकृत्या काढा व स्वतःचे नाव लिहा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगावची विद्यार्थिनी आपल्यापुढे काटकोन त्रिकोण ही भौमितिक आकृती काढून स्वतःचं नाव लिहित असताना. स्टार्ट. खूप छान प्रयत्न. व्हेरी गुड. शनिवार आजचा उपक्रम आहे दोन्ही हाताचा वापर करून भौमितिक आकृत्या व स्वतःचं नाव लिहिणे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगावचा विद्यार्थी आपल्यापुढे आयत ही आकृती काढत असताना.
हाताना खडाखोड करायचं नाही, जे आहे ते लिहायचं. दोन्ही हाताचा शक्यतो एकदाच वापर करायचा. शनिवार आजचा उपक्रम आहे दोन्ही हाताचा वापर करून भौमितिक आकृत्या व स्वतःचं नाव लिहिणे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगावचा विद्यार्थी आजचा उपक्रम सादर करीत असताना देण्यात आलेली भौमितिक आकृती आहे पतंग.